महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लक्ष्मीनगर पर्वती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयावर अन्याय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे। शाळा क्रमांक 72 असलेल्या या विद्यालयाची पुनर्बांधणी मार्च 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती। तब्बल 4.5 कोटी रुपये खर्च करून 9 वर्षांनी शाळेचे बांधकाम पूर्ण झाले आहे। मात्र अद्याप शिक्षण मंडळाने शाळेचा ताबा घेतलेला नाही आणि त्यामुळे विद्यार्थी नव्या शाळेपासून वंचित आहेत। या शाळेत सध्या बालवाडी 40 विद्यार्थी आणि 7वी पर्यंत 180 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यामध्ये सुमारे 100 मुलींचा समावेश आहे। पालक आणि स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालकमंत्री, महापालिका आयुक्त आणि शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या शाळेत असा अन्याय होतो हे लज्जास्पद आहे। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बहुजन आणि गोरगरीब समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे। शाळेचे काम पूर्ण झाल्यानंतर 16 जून पासून विद्यार्थ्यांना नव्या शाळेत प्रवेश मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली। याबाबत जय भीम संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि लवकरात लवकर शाळा सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे। आता प्रश्न हाच आहे, अजून किती दिवस विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।